नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज मराठवाडा केसरी मैदान हे संपन्न होत आहे आणि याच मैदानामध्ये रथी-महारथी पळण्यासाठी आलेले आहेत. म्हणजेच त्यामध्ये आला घोटसर्जा, भावांनो हिंगोलीकरांचा सर्जा, बरेच असे टॉपचे नंदी झाले. हरण्या झाला, जाकीरभाई पठाण यांचा चिमण्या, राजा सम्राट असे टॉपचे नंदी आज मराठवाडा केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी गेले आहेत. आणि भावांनो, हे मैदान छोटं नसून खूप मोठं रकमेचं मैदान आहे. 5 लाखाचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये रथी-महारथी आपल्याला पळताना दिसत आहे. परंतु त्यामध्ये आपला लाडका देव द्वादश केसरी बकासूर पळताना दिसणार नाही. याचं एकमेव कारण म्हणजे बकासूरचं तर नियोजन झालंच नव्हतं व बकासूर आपल्याला पळताना दिसलाच नसता. कारण हे एक आदत एक बैल असं मैदान आहे. त्यामुळे अजून एक कारण म्हणजे बकासूरच्या इथनं म्हणजेच मुळशीमधून हे मैदान खूप लांब देखील आहे. तर प्रवास देखील लागेल बकासूरला. तर आणि अजून एक कारण नियोजन नाही झालं. अजून एक कारण म्हणजे आपला आदत मैदान आणि दुसरा मैदान. तुम्हाला माहितीच आहे बकासूर आदत दुसरा मैदानामध्ये पळताना दिसत नसतोय. तर तेच बकासूर आज आपल्याला पळताना दिसला नाही. परंतु आपला लाडका देव बकासूर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. मथुर देखील आपण उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे. बघूया. धन्यवाद भावांनो.